नुसत्या आत्महत्या थांबवून उपयोगाचं नाही मित्रांनो. आपण आज एखाद्याला आत्महत्या करण्यापासून थांबवू, उद्या त्याला आत्महत्या करावीशी वाटली तर बरं चला उद्या थांबवू, परवाचं काय, कधी ना कधी तो माणूस स्वतःला संपवणारच आहे हे मला लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनातल्या आत्महत्येचा विचारच थांबवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय ते आपल्याला त्यांना काहीतरी आशा बिशा दाखवा, याचा काही उपयोग नाही. त्यांची अडचण दूर केली पाहिजे. लक्षात येते संत, आपण एकटे कुठे आहोत, स्वामी आहेत ना आपल्या सोबत. आणि हे असला काही विचार करायचा नाही. आपण जेन्युइनली काम करूया, हळूहळू अजून लोक जोडले जाणार. पण त्यानं भलंच होतंय ना लोकांचं. वहिनी प्लीज तुझा आडमोठेपणा बंद कर प्लीज. दादाच्या बाबतीत जे झालं ते अजून कोणाचं होऊ नये म्हणून मदत करतोय मी. दादाच्या नशिबात जे होतं ते झालं, आपण काही करू शकत नाही त्याला. कर्म कोणाला चुकलंय बहिणी, देवांना बी त्यांच्या वाट्याचे भोग भोगावे लागलेत. आपण तर माणसं आहेत काय. त्यांच्यामुळं लोकांचे जीव वाचत आहेत, शेतकऱ्यांचं आयुष्य बदलतंय. तुझ्या दृष्टीनं ना लोकांचे जीव वाचण्यापेक्षा तू देवाशी लावलेली पै जिंकणं महत्वाचं आहे. बस. अहंकार मोठा होत चाललाय तुझ्यातल्या बहिणी. दादा काय म्हणायचं माहिती, सध्या कोणी जर वाईट कृत्य करत असेल ना तर त्याला जाऊन अडवावं, आणि कोणी चांगलं काम करत असेल ना तर त्यात आपण भाग घेऊन त्या माणसाचा भार उचलावा. मी तेच करतोय. दादाला तर वाचवता नाही आलं, इथून पुढे मी प्रत्येकाला वाचवणार. कारण आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक माणसात मला माझा दादा दिसतो. मी वाचवणार. आणि संत्या हे बघून न वर दादा पण म्हणत असेल, मला शाबासकी देत असेल, मोठ्यानं म्हणत असेल, अरे माझ्या वाघा. बहिणी मी तुझ्या पाया पडतो, प्लीज तुझ्यातला अहंकार बाजूला ठेव. तुलाही कळेल, देव जेव्हा माणसाच्या रूपात जन्म घेतो तेव्हाच माणसाच्या आयुष्यात चमत्कार होतो. मला माफ कर, मी स्वामींची मदत करणार.